मुंबईत अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य, सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागात धूळ पसरल्याचं चित्र। कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी, नागरिकांची धावपळ, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फलक कोसळण्याच्या घटना, रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम, काही भागात वीज पुरवठा खंडित। मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, 2 बस बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाल्याची माहिती, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू। मुंबईत शनिवारपासून पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचे असण्याचा अंदाज, तापमानात वाढीची शक्यता नसली तरी उकाडा जाणवण्याची शक्यता। आरे दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होणार, महानंदच्या वतीनं आरे दूध पुन्हा बाजारात आणलं जाणार। पुण्यातील आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर इंद्रायणीच्या प्रदूषणावर कोणताही तोडगा नाही, भाविकांमध्ये नाराजी। लोणावळा मळवली विभागात उड्डाणपुलाच्या कामासाठी 6 ते 8 एप्रिल दरम्यान 3 दिवसांचा ब्लॉक, मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल। पुणे महापालिकेकडून नागरिकांसाठी तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित, पहिल्याच दिवशी अतिरिक्त आयुक्तांकडे 45 तक्रारी। बेकायदेशीर होर्डिंग्स विरोधात पीएमआरडीए पुढील आठवड्यापासून धडक मोहीम राबवणार, हिंजवडी परिसरासह राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अनधिकृत होर्डिंग्स काढले जाणार।